ही मोहक दृश्य पहा. तुम्हाला अशी कल्पना तरी करता येईल का की 9 वर्षांपूर्वी हाच भाग दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. होय, एकेकाळी दुष्काळी आणि कोरडं अशी ओळख असलेल्या नगरच्या या गावात ग्रामस्थांच्या फक्त एका पुढाकारानं हिरवळ आली आहे. आणि या समृद्धीचं गमक काय पाहूया. नगर जिल्ह्यातील अंजनापूर गावात ग्रामस्थांनी अत्यंत प्रभावीपणा राबवलेल्या वृक्षारोपणाच्या मोहिमेमुळे या गावाचं आणि इथल्या ग्रामस्थांचं नशीबच पालटलंय. एक 10 वर्षापूर्वी इथं पिण्याच्या पाण्याची सातत्यानं टँकरनं पाणी यायचं, पिण्याच्या पाण्याची अडचण होती. परंतु ज्यावेळेस ही संकल्पना मांडण्यात आली का झाडं लावायची, ती सुरुवात एकदम अगदी 5 जणांनी पैसे देऊन म्हणजे 45 झाडं लावलेत. पण ते नंतर एवढा बदल होत गेला, ते सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं का प्रत्येकजण त्याच्यात सहभाग घ्यायला लागला. आणि दुसरं वैशिष्ट्य गावातील जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील एक जण रोजगाराच्या निमित्तानं बाहेर असल्यानं तो ह्या काळामध्ये गावात येऊन त्याची मदत करतो. 2,500 लोकसंख्या असलेल्या अंजनापूर या गावापुढं खर तर 9 वर्षांपूर्वी पाणी टंचाईसह असंख्य समस्या आवासून उभ्या होत्या. पण वृक्षारोपणाच्या एका निर्णयानंतर या गावाचा आणि त्यामुळं इथल्या लोकांचा झालेला कायापालट अत्यंत सुखद आहे. झाडामुळे आम्हाला एवढा फायदा झाला की मागच्या 4 वर्षापासून आम्हाला प्रत्येक वर्षी एवढा पाऊस पडतोय आणि हे जे पाणी आमच्याकडे स्टोअर कपॅसिटी कमी असल्यामुळे बाहेरचे खालचे 6-7 गावांना सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. आणि यावर्षी पण इथं आमच्या सगळ्या पेरण्या होऊन गेलेल्या आहेत. तुम्ही 3 किलोमीटरच्या बाहेर गेले तर ते लोक अजूनही त्यांच्याकडे पाऊस पडलेला नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला पर्यावरणाचा एवढा खूप मोठा फायदा झाला की इथं आम्हाला मन प्रसन्न व्हायला लागले. आमचे भांडण तंटे तुटले, सगळे तरुण एकत्र आले, बाहेरचे लोक आम्हाला आर्थिक मदत करायला लागले आणि आमच्या स्वतःच्या जीवनात सुद्धा खूप फरक पडून गेला. अंजनापूर गावानं एक वृक्ष जीवन असा या संकल्पनेअंतर्गत गेल्या 9 वर्षात कडुलिंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ अशी ऑक्सिजन देणारी तब्बल 10,000 झाडं लावली आणि वाढवली सुद्धा. आणि या प्रवासाची सुरुवातही तितकीच खास आहे. 2015 पूर्वी 15 वर्ष आमच्या गावात भयानक दुष्काळ होता. पिण्याचे पाण्याची दुर्भिक्ष आणि विकत घेण्यासाठी सुद्धा पाणी नव्हतं. तर आम्ही सगळे पोटापाण्यासाठी बाहेर निघून गेलो आणि त्याच्यानंतर आमचं जो पुरातन बजरंगबलीचं मंदिर होतं ते नवीन बनवलं गेलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ग्राउंड वगैरे मिळालं. तर मग आम्ही असं विचार केला की पाण्यासाठी काय करायला पाहिजे. तर असं आम्ही विज्ञान वगैरे सगळं वाचलं की झाडं सगळं करतात, पाणी देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात. आम्ही थोडे 2015पासून झाडे लावायला सुरुवात केली आणि मागील 9 वर्षापासून आम्ही कंटिन्यूस 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै, 9 जुलै कंटिन्यूस झाडे लावत आहेत. तर काल संध्याकाळपर्यंत आम्ही 10,560 झाडं लावून कंप्लीट केली. या ग्रामस्थांनी आपल्या अंजनापूरचं तर रूपच पालटला आणि ही संकल्पना इतर गावांसाठीही आता मोठी प्रेरणादायी ठरेल यात काही शंका नाही. एकेकाळी दुष्काळी असलेल्या या गावामध्ये आज दिसणारी ही झाडी, ही हिरवळ अनोखं नेत्रसुखच आहे. इथल्या ग्रामस्थांचं यासाठी कौतुक करावं तितकं थोडं. मोबिन खान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, अहमदनगर.